दारूगोळी. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये दारूचं सप्लायिंग त्या सगळ्या भागामध्ये, घाटकोड हे मोठं केंद्र होतं त्या भागात, आणि ते जे दारू डीलर होता तो आमच्याच गावात. आणि प्रचंड म्हणजे त्यांच्याकडे बसायला सुद्धा मला सुरुवातीला भीती वाटायची. आणि मग काय करायचं, कसं करायचं? मग त्यावेळेला आम्ही एक शब्द लढवली, आपल्या गावामध्ये जर दारूबंदी करायची असेल ना, मग काय करायचं? तंटामुक्त समितीची निवड आमच्या गावाची होती. आम्ही सगळ्याला ठरवलं, तो माणूस व्यक्ती दारू पिऊनच, आमचे मेदाडे साहेब दारू पिऊनच बैठकीमध्ये त्यांना बोलावलं, आणि त्याच माणसाची, दारू विकणाऱ्या माणसांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. इव्हन अध्यक्ष म्हणून निवड केली नाही, त्यावेळेला त्यांना शपथ घ्यायला लावली, आजपासून मी दारू पिणार नाही. पिणार तर जाऊ द्या, ते काही शोक असते, दारू विकणार नाही. आमच्या गावात म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये पैसेच नव्हते. आमच्या गावात म्हणजे गाव काम करत असताना गाव विकास आराखड्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत की काम करायला पैसे तर नाही ग्रामपंचायतीमध्ये, पण ज्या पद्धतीने प्रयास काम करतं त्या पद्धतीने अशा कितीतरी गोष्टी आहेत की आमच्या आराखड्यात नाही, ते लोकसहभागातून केलेल्या आहेत. तर आमच्या गावातल्या नाल्या कुटुंब भरलेल्या होत्या आणि आमच्या स्वनिधीमध्ये पैसे नाही. मग काय करायचं? आणि त्यासाठी रात्री 8 वाजता आम्ही बैठक घेतली. गावात असे काही लोक सोडलेले असतात की हा काय मुख्यमंत्र्याचा आला साहेब, कोण हा 2 दिवसाचा पोरगा आम्हाला शिकवतो का? हे प्रत्येक गावातच असतं हे सगळं प्रयोग करताना. आणि हे असंच एक कुणीतरी एका व्यक्तीला दारू पाजली, मीटिंगमध्ये त्याला पाठवलं, आरडाओरड सुरू केला, म्हणजे अक्षरांच्या माय बहिणीच्या नावाने शिव्या घेतल्या. आणि काय काय शिकवतो हे सगळं. मी त्यावेळेला माझी बॅग घेतली, आजपासून मी तुमच्या गावामध्ये येणार नाही. मी काही मुख्यमंत्र्याचा दूत किंवा ग्रामपरिवर्तक म्हणून मी इथे काम करत नाहीये. मला हे मनापासून वाटतं, मला ही मिळालेली ही सगळ्यात मोठी संधी आहे म्हणून मी या ठिकाणी काम करतो. योगायोगाने मी गाडीमध्ये किक मारून निघायचो, कदाचित निघालो असतो तर घाटकोडमध्ये पाय दिलं नसतं. त्याच वेळेला गावातल्या बायकांनी सगळ्यांनी घेरलं, साहेब त्यांचं काय ऐकता? खरं तर त्यावेळेला मी लगेच जिल्हाधिकाऱ्यांना, सीओना किंवा एसपी साहेबांना मेसेज टाकला असता तर लगेच त्या माणसाला अटक झाली असती किंवा पोलीस आले असते किंवा या सगळ्या गोष्टी. त्यावेळेला मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी म्हणजे फार मोठा एक वलय होता आमच्या बॅचला. यात काहीच गोष्टी केल्या नाही शांततेच्या मार्गाने. आणि मग बायकांनी सगळ्यांनी अडवलं, गावातल्या महिलांनी, आणि साहेब त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही सांगा काय करायचं आहे. 8 वाजताची बैठक, साहेब सर रात्री 10:30 वाजता सुरू झाला. कायदा अस्तित्वात आला. पेसा कायद्याने खऱ्या अर्थानं आदिवासींना स्वशासनाचे अधिकार दिले. आमच्या गावात आम्हीच सरकार, दिल्ली मुंबई तुमचं सरकार असेल पण आमच्या गावात आमचं सरकार आहे. ग्रामसभा काय, ग्रामसभा ही जी शक्ती आहे ना ही प्रचंड मोठी आहे. आणि त्याला खरा मुलाधार 1996च्या पेसा कायद्याने दिला. या 2 कायद्यांमुळे खऱ्या अर्थानं आदिवासींना बळ मिळालं. याची एक प्रत्यक्ष, मला हे पेसा वणक्क जेव्हा माहीतही नव्हतं ना, त्याची एक प्रत्यक्ष अंमलबजावणी मी माझ्या गावात केली, माझ्या बीबी गावात. मला वाटतं ते सांगितलं पाहिजे. मी डॉक्टर गिरीधर काळे या नावाचा या ठिकाणी जो उल्लेख करतोय ना, 10वी नापास असणारा माणूस, त्यांना डॉक्टर कसं? आम्ही डॉक्टर म्हणतो, लोकांची ती डॉक्टर झाली. कुठं भाषणही देत नाही, कुणाशी काही करायचं नाही. आपण आपलं काम आणि सेवा, सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत, 6 ते 3-4 वाजेपर्यंत शेतीतली कामं. शासनाने 2006ला वणक्क कायदा आणला. त्याच्यासाठी सगळ्यात मोठा लढा गडचिरोलीमध्ये सुरू झाला. लेखामेंढा नावाचं गाव, देवाजी तोफा, मोहन हिराबाई हिरालाल यांच्या कर्तृत्वातून हा जो कायदा झाला, खऱ्या अर्थानं आदिवासींना जल जंगल जमिनीचं हे तर सगळं आहे, हे सगळं माहिती आहे, हे आमचं आहे म्हणून. अजूनही आदिवासी बघा, आपला आणि आदिवासींचा काय करंटेपणा. या ठिकाणी जर एखाद्या गावात जर गेलो, किती जर तलाव असेल, किती जर डोंगर असेल, तर ते आपण म्हणतो की ते बघा इथून जे सगळं दिसतं ना ते सगळं आमचं आहे. मग काय म्हणते ते कोणाचं तरी दुसऱ्यांचं आहे. पण आदिवासी काय म्हणतो, इथून जे सगळं दिसतं ना हे सगळं आमचं आहे. किती आपलेपणा असतो. तर हे जल जंगल जमिनीचे अधिकार जतन, संवर्धन आणि व्यवस्थापन करण्याचे 3ही अधिकार वनहक्क कायद्याने 2006चा जो कायदा आला
त्याने आदिवासींना प्रदान केले. त्याच्यानंतर संविधानाची उद्देशिका त्याच भाषेत अनुवाद केली आणि त्या त्या गावात ग्रामसभेपर्यंत पोहोचवली. मग स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता काय हे शब्द पहिल्यांदा त्यांच्या कानावर पडले. आणि हे किती महत्वाचं आहे याची जेव्हा अवेअरनेस सुरू झाली आणि मग पेसा आणि वनाधिकार कायद्यांची जेव्हा गोष्ट, भामरागड हा देशातला पहिला तालुका आहे ज्या तालुक्यात 128 गावांना सामूहिक वन हक्काची दावे मिळाली. हा देशातला पहिला तालुका ठरला. त्यामध्ये जागृत असेल, आमचं योगदान असेल, आमच्यासोबत कार्यकर्त्यांचं योगदान असेल, हे अत्यंत महत्वाचं ठरलं. सामूहिक वन हक्क आणि पेसा थोडंसं सभागृहाला सांगितलं पाहिजे, नाहीतर त्या संकल्पना लक्षात येणार नाही. बोल. आदिवासींवर पिढ्यानपिढ्या शासनाने देखील अन्यायच केलाय हे शासनाने कबूल केलं आणि 2006 साली वन हक्क कायदा